काय रोड, सुंदर अशी छोटी छोटीशी घरं आहे इकडे ह्या गावात. कुठे जायचं? कोंडाणे लेणीकडे करवंदी गावाकडे पायवाट. या मॅगी खायला, स्पेशल मॅगी नूडल्स. तोंड भाजेल अवकाश का, तोंड भाजेल. चला मॅगी खाऊया. आता आम्ही चाललोय शिव मंदिर. शिव मंदिरकडे जाण्याचा रस्ता सर्वकडे ऑफ राईडच आहे, तर रस्तेच खतरे आहे इकडचे. वाव किती सुंदर रोड आणि किती हेवी ड्रायव्हर आहेत आमच्याकडे सर्व आज. काय रस्ते, काय झाडी, काय डोंगर, सगळं ओके मध्ये आहे. आज आहे ना. खाली शिव मंदिर दिसतंय. सुंदर अशी राईड आहे. आज आम्ही ऑफ राईडची मजा घेतोय, एकदम भारी भारी. सुंदर असा इथे पण लाईन सेट लागला, बाईकचा लाईन सेट लागला आहे बघा. एकदम सुंदर गाडी आहे ते बघा. बुलेट, आपली आवडती गाडी, एक्सपल, बुलेट आणि होंडा. सुंदर असा. आणि हे आपल्या गाड्या 4. आणि इथे खाली आहे ना शिव मंदिर आहे, तिथे आपण चाललोय. समोर दिसतोय तुम्हाला तिथे मध्ये पाणी, तो पाण्याचा तलाव आहे. चला आपण जाऊया. आणि या मंदिरात ना पायऱ्या पण आहेत, ते बघा. चालत येऊ शकतो खाली, पायऱ्या आहे वरपासून खालपर्यंत पायऱ्या आहेत. आणि हे मंदिर आहे ना एकदम प्राचीन आहे, एकदम सुंदर असं आहे. खूप वर्ष जुनं आहे, कारण तुम्ही त्याची टेक्स्चर बघूनच आहे ना ओळखाल किती जुनं आहे ते. तुम्हाला दाखवतो. आता चाललोय मी खाली. उदयसागर तलाव कडे जाण्याचा रस्ता म्हणजे हा उदयसागर तलाव आहे, त्याच्याकडे जायचा रस्ता आहे हा. चला. आणि गोंदेश्वर मंदिर आहे, मंदिराचं नाव आहे गोंदेश्वर टेम्पल. पाणी वगैरे स्वच्छ आहेत आणि इथे माणसं बसलेत. गोंदेश्वर मंदिर आणि हा त्याच्या बाजूला तलाव आहे. चला आता आपण जाऊया गोंदेश्वर मंदिराकडे. हा रस्ता आहे गोंदेश्वर मंदिराकडे जाण्याचा. आणि हा आहे तलाव. सुंदर असं पाणी, स्वच्छ. इथून पाणी प्यायचं जातं वाटतं लोकांवरती. आणि पुढे रायडर आहेत, वरती आपण गाड्या बघायला त्यांचे. चला गोंदेश्वर मंदिरामध्ये भेटूया. हा आहे गोंदेश्वर मंदिर. आणि हा गायच्या तोंडातून पाणी येते बघा. सुंदर असे मासे पण आहेत ह्या तळामध्ये. आणि आपण जाऊया आता गोंदेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊया. टेक्स्चर बघा एक नंबर आहे. आणि समोर आपल्याला नंदी महाराज दिसतात. नंदी आहे. आणि मंदिराच्या बाहेर प्रवेश करतानाच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होते. गणपती बाप्पा मोरया. दरवाजावर सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन होतं. आणि इकडे सुद्धा 2 मूर्त्या आहेत देवींच्या प्राचीन काळातल्या. म्हणजे आता आपण जाऊया गोंदेश्वर मंदिरामध्ये, आतमध्ये प्रवेश करूया. शिवलिंग आहे, एकदम भारी आहे. आणि अंधारामध्ये मला टेक्स्चर दिसणार नाही, पण एकदम प्राचीन काळातलं आहे टेक्स्चर. खूप भारी वाटते बघा. सुंदर असं टेक्स्चर बघाल ना, एक नंबर आहे. इथे सुद्धा प्राचीन मूर्ती आहे बघा. टेक्स्चर आहे ना एकदम, काय कलाकृती आहे ना, एक नंबर. नादच नाही बघा, किती भारी आहे बघा.
काळ्या दगडात मध्ये कोरलेले नक्षीकाम ही प्राचीन काळातली खरी कलाकृती आहे आणि आताची 4 दिवसामध्ये तुटते. हे आहे दीपस्तंभ. छोटाच आहे पण भारी आहे. आणि हे एक छोटंसं आहे त्याच्या बाजूला. हे दीपस्तंभाच्या वरचं आहे, खाली पडलं आहे. आणि हा समोर मंदिर. मित्रांनो, हे गायचं मुख आहे. ह्या मुखातून आहे ना आतून पाणी येते बघा. अजून सुद्धा पाणी हे गळते खाली आणि हे पाणी आहे. आणि ह्या पाण्यामध्ये मासे आहेत ना, या आमच्या गावाला ना तसेच आहे, शेम मासे आहे बघा, मोठे मोठे मासे आहेत. आणि स्वच्छ पाणी एकदम भारी वाटते. इथून पाणी तिथून ओव्हरफुल पाणी होऊन खाली जातं. तिथून खाली एक तळ आहे, त्याच्यात पाणी जातं. सुंदर एकदम असं इथे येऊन एकदम मन प्रसन्न झालं. आता आपण पुढचा प्रवास काढणार आहोत. चला पुढचा प्रवास वाटूया. मासे दाखवतो तुम्हाला. मासे डोकरू बघ, डोकरू. मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला समोरच ही विहीर आहे. एकदम स्वच्छ निलासार पाणी आणि आतमध्ये मासे बघाल ना खूप सारे आहेत. गावची आठवण आली माझ्या मला. वाव, की सुंदर. हिरवा हिरवा निसर्ग, त्यात मी आलोय माशा चरवायला. मग तुम्हाला माश्या मी नवीन बिझनेस खोलला आहे माशांचा. दाखव तुम्हाला माश्या माझ्या. आणि पाठी माझ्या माश्या आहेत, हे बघा माझ्या माश्या. न्यू बिझनेस माय दिस म्हशी. ह्या माझ्या म्हशी आहेत. ह्यांना मी आता जंगलात चरायला आणलं आहे. नुसता पैसा छापणार, पैसाच पैसा. डिअर माय म्हशी, ह्या माझ्या म्हशा आता इथे बुचकळत आहेत ह्या पाण्यामध्ये. ह्या बघा 3, 6, 8 म्हशी आहेत माझ्या. 8 नाही 9, 10 घेतलेत म्हशा. ह्या 5, 6 म्हशी तर फुगतात आहे. अजून या 3 म्हशी आल्या माझ्या फुगायला. बिजनेस करने का भाई, म्हशी का भी दूध बहुत महंगा जाता है. बिजनेस में जो मज़ा है वो नौकरी में नहीं है बच्चा. इसलिए मैंने म्हशी लिया रखने के लिए. नो फायनली आपल्याला कारवीची फुलं भेटलेली आहेत बघा. बघा खाली कशी चादर पसरली, चादर. आणि आला हिरो, टायगर. हे कारवीची फुलं बघ.